हॅलो, आय एम संजय कमलट्टी, लेक्चरर इन इंग्लिश, छत्रपती शिवाजी ज्युनियर कॉलेज नेसरी. मित्रांनो, आपण इयत्ता 12वी इंग्रजी पुस्तकातील तिसरी कविता द इंच केप रॉक बाय रॉबर्ट साऊदी ही कविता अभ्यासणार आहोत. ह्या कवितेचा प्रकार आहे बॅलड, मराठीमध्ये आपण याला पोवाड असे म्हणतो. ही कविता समजण्यासाठी तशी सोपी कविता आहे, पण यामध्ये जुन्या इंग्रजीतील काही शब्द वापरले आहेत, त्याला आपण आर्केइक वर्ड्स म्हणतो. तसेच इन्व्हर्शन, सिमिलीसारखे अलंकार वापरलेले आहेत. त्यासाठी लक्षपूर्वक आपण ही कविता अभ्यासूया. पहिल्यांदा प्रिपरेशनमध्ये काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. कविता समजण्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर तुमच्या परीक्षेमध्ये पर्सनल रिस्पॉन्ससाठी ह्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. पहिली ॲक्टिव्हिटी आहे प्रिपेअर अ वर्ड रजिस्टर रिलेटेड टू मरीन लाईफ, म्हणजे समुद्र जीवनाशी, खलाशी जीवनाशी संबंधित शब्द सांगा म्हटलेले आहेत. पहिलं तुमच्यासाठी दिलं आहे सेलर्स. दुसरा मी सांगू शकतो शिप, जहाज, सी समुद्र, पोर्ट बंदर. त्याचबरोबर व्हॉयेज, VOYAG, व्हॉयेज म्हणजे जलप्रवास. सबमरीन म्हणजे पाणबुडी. पायरेट म्हणजेच समुद्र लुटेरे. कंपास होकायंत्र. दुसरी ॲक्टिव्हिटी दिलेलं आहे द फंक्शन ऑफ अ लाईट हाऊस आर, म्हणजे लाईट हाऊसचं म्हणजे ते आपण मराठीमध्ये लाईट हाऊसला म्हणतो आहे दीपग्रह किंवा दीपस्तंभ. ह्याचे कार्य सांगा म्हटले आहे, काय काम आहे त्याचं, कशासाठी बनतात. पहिलं तुमच्यासाठी दिलेलं आहे की टू शो द डिरेक्शन, म्हणजे जहाजांना, खलाशांना दिशा दाखवणे. दुसरा मी सांगू शकतो की टू वॉर्न अबाउट डेंजरस एरियाज, पुढं असलेले काही धोकादायक ठिकाणं असतील त्याबद्दल सूचना देणे, हे दुसरं काम सांगू शकतो. तिसरं आपण सांगू शकतो की टू कीप वॉच ऑन सी, त्या दीपस्तंभावरून आपण समुद्रावरती लक्ष ठेवू शकतो. चौथं असे काही रॉक्स आहेत, तिथं इंच केप रॉक आहे ना, पुढं सांगणार आहे मी तुम्हाला. हे एक रॉक आहे, एक चट्टान आहे. अशा काही जगातील प्रसिद्ध चट्टान आणि त्यांचं ठिकाणं सांगा म्हटले आहेत. पहिलं तुम्हाला बॅलन्सिंग रॉक ह्या महाबलीपुरम हे या ठिकाणी आहे. दुसरं तुम्ही जनरल नॉलेज म्हणून इंटरनेटवरती वगैरे शोधून काढा. त्यास कविता मोठी असल्यामुळं आपण इथं टाईम घालवायला नको. पुढचा ॲक्टिव्हिटी दिला आहे नरेट इन द क्लास अ स्टोरी अबाउट समवन हू डिस्ट्रॉईड ऑर स्पॉइल्ड समवन एल्सस गुड वर्क. असे एक कथा वर्गामध्ये सांगा म्हटले की कुणाचं तरी चांगलं काम बिघडवण्याचं एकट्या दुसऱ्यानं काम केलेलं आहे. असं चांगलं काम बिघडवणाऱ्यांचं एखादी स्टोरी, त्या संबंधित एखादी स्टोरी सांगा म्हटलं आहे. ही प्रेझेंट पोएम, ही कवितासुद्धा त्या संबंधितच आहे. एखादी स्टोरी तुम्ही शोधून काढा आणि वर्गामध्ये सांगा. पुढं काही प्रोहर्ब्स म्हणजे म्हणी दिलेले आहेत. ते प्रत्येक म्हण जी आहे ना, त्याचा अर्थ आपण समजून घेतलं पाहिजे, कारण प्रत्येक इथं दिलेली जी प्रोहर्ब आहे, म्हण आहे, त्याचा उपयोग त्या तंतोतंत ह्या कवितेसाठी यांचा उपयोग म्हणजेच लागू होऊ शकतात. हे उदाहरणार्थ पहिलं आहे ॲज यू सो शॅल यू रीप, जसं तुम्ही पेरणार तसं तुम्हाला कापावं लागणार, म्हणजे जशी करणी वैशी भरणी आपण म्हणतो. दुसरं म्हटलं आहे क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट, गुन्हा ही नेहमी गुन्हेगाराला शिक्षाही होतेच, म्हणजे आपण केला गुन्हा आपल्याला त्याची शिक्षा भोगावी लागते. व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड, ह्याचा अर्थ आपण म्हणू शकतो की जे आसपास फिरते ते जवळ येते, म्हणजे आपण जसं विचार करतो तसंच कृती करतो, तसंच आपल्याला आपल्या जीवनामध्ये घटना घडतात. पुढं डी दिलेलं आहे टिट फॉर टॅट, जशास तसे. शेवटी आहे इविल डिग्ज अ पिट फॉर अदर्स बट फॉल्स इन टू द सेम. इविल्स म्हणजेच दृष्ट पापी व्यक्ती दुसऱ्यांसाठी खड्डे खणतात, पण स्वतः त्यांना खड्ड्यात पडावं लागते, म्हणजे आपली कर्माची फळं भोगावी लागते. या ठिकाणी कवी रॉबर्ट साऊदी यांचा जीवनपरिचय दिलेला आहे. रॉबर्ट साऊदी यांचा जन्म 1774 झाला आणि त्यांचा मृत्यू 1843 रॉबर्ट साऊदी हे इंग्लंडचे पोएट लॉरेट होते. पोएट लॉरेट म्हणजे राज्यकवी होते. आता दिलेली जी कविता त्यांची आहे, ही कविता तसं 4 भागामध्ये विभागलेली आहे. बॅलड 4 भागात आहे. पहिल्या 2 स्टँजामध्ये, कडव्यामध्ये, ते एक समुद्रावरती एक जहाज आहे. ते जहाज आणि समुद्र कसं शांत आहे आणि जहाज अजिबात हिलकावे खात नाही, शांत जहाजाचं वर्णन समुद्राचं केलेलं आहे. तिसऱ्या आणि चौथ्या कडव्यामध्ये द ॲबॉट ऑफ ॲम्बर ब्रॉथॉक ह्यांनी इंच केप रॉकवरती बेल कशी बसवले आणि त्याचा फायदा खलाशांना कसा झाला. जे खलाशी समुद्रातून प्रवास करत होते त्यांचा जीव वाचला, त्यांचं जहाज त्या इंच केप रॉकवरती आदळण्यापासून वाचलं, म्हणून त्यांनी त्या ॲबॉट ऑफ ॲम्बर ब्रॉथॉकला कसे आशीर्वाद दिले, त्याचं कौतुक कसं केलं ते दिलं आहे. पुढं 5 स्टँजा नंबर 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9व्या आणि 10व्या कडव्यामध्ये, हे पुढील 6 कडव्यामध्ये सर राल्फ द
रोवर हे एक पायरेट आहेत. आता ते पहिल्या 2 कडव्यामध्ये शांत समुद्र आणि त्यातील जहाज जे आहे ना, त्या जहाजावरती असलेले आता हे राल्फ द रोवर हे पायरेट समुद्र लुटारू ह्यांचं त्या बेलवरती कसं लक्ष पडतं आहे आणि ते त्या जहाजावरील त्या इंचकेप रॉकवरील ते बेल कसे काढतात ह्याचं वर्णन ह्या पुढच्या 6 स्टँजामध्ये आहे. 11व्या स्टँजामध्ये सर राल्फ द रोवर हे आपली लूट करतात. पुढं ते बेल काढून पुढे जातात आणि हे लुटेरे असल्यामुळं पुढं भरपूर लूट करतात, संपत्ती गोळा करतात. त्याचं वर्णन 11 नंबर स्टँजामध्ये आहे. 12, 13, 14, 15 आणि 16 नंबर स्टँजामध्ये सर राल्फ द रोवर हे आपलं लूट्स घेऊन परत स्कॉटलंडकडे येत असताना त्यांनी ज्या इंचकेप रॉकवरील बेल काढलेलं होतं ते आता इथं बेल नसल्यामुळं त्यांना धोक्याची सूचना मिळत नाही आणि त्यांचं जहाज त्याच इंचकेप रॉकवरती आदळतं आहे आणि त्यांनी केलेल्या कुकर्माचं त्यांना फळ भोगावं लागतं आहे. ह्याचं वर्णन पुढच्या ह्या शेवटच्या 6 स्टँजामध्ये केलेलं आहे. अशा प्रकारे हे 4 भागामध्ये कविता विभागलेली आहे. आपण बघूया. पहिल्यांदा काय म्हटलं बघा. पहिल्या स्टँजामध्ये ते म्हणतात, नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी, द सीप वॉज ॲज स्टील ॲज सी कुड बी, हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन, हर कील वॉज स्टेडी इन द ओशन. काय म्हटलं बघा. नो स्टर इन द एअर. स्टर म्हणजेच ढवळणे किंवा हलणे, म्हणजे इथं काहीही हालचाल नाही कुठं हवेमध्ये. नो स्टर इन द सी, हवेमध्ये पण नाही आणि समुद्रामध्ये पण अजिबात हालचाल नाही आहे. सगळी शांत वातावरण आहे. देर इज कामनेस, देर इज कूलनेस, दॅट सी इज व्हेरी सायलंट, क्वाईट. शांत असं समुद्र आहे. द सीप वॉज ॲज स्टील ॲज सी कुड बी. आणि समुद्र किती शांत आहे. ॲज स्टील ॲज सी कुड बी. सी म्हणजेच जहाज तेवढं शांत आहे. सी कुड बी म्हणजे जेवढं ते राहू शकते तेवढं शांत आहे. म्हणजे पूर्णपणे जहाज शांत आहे, मोशनलेस आहे. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन. आणि जहाजाचं जे शेल आहे, शेल म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला सीड म्हणतो. कपडाचं सीड अगोदर बांधलेलं असायचं, त्या सीडाचं जहाज आहे हे. ते त्याच्या जहाजाच्या शिडाला हेवन याचा अर्थ घ्यायचा आम्ही आकाश. आकाशातून काही वारा न मिळाल्यामुळं मोशन म्हणजे हालचाली पण मिळत नाहीत, म्हणून ते शांत आहे, स्थिर आहे. हर कील वॉज स्टेडी इन द ओशन. कील याचा अर्थ आम्ही घ्यायचा आहे जहाजाचा कणा, मुख्य भाग जो आहे ना तो पण शांत आहे. म्हणजे शांत अशा समुद्रावरती शांत असे जहाज आहे. पुढं काय म्हटलं बघा. विदाउट आयदर साइन ऑर साऊंड ऑफ देअर शॉक द वेव्ज फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक. आता समोर इंचकेप रॉक दिसतो आहे. इंचकेप रॉक आहे ॲक्च्युली स्कॉटलंडहूनही जहाज निघालेले आहे आणि समोर इंचकेप रॉक आहे. हे इंचकेप रॉकवरती समुद्रातील जे वेव्ज आहेत दे आर फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक. त्या इंचकेप रॉकवरती आदळत आहेत. पण कसं. देर इज नो साईन ऑर साऊंड देअर शॉक. तिथं काही आवाज किंवा मोठमोठ्याने ते आदळत नाहीत, शांतपणे आदळत आहेत. पुढे दिलं आहे बघा. सो लिटल दे रोज. एकदम छोट्या प्रमाणात ते उंच लाट म्हणजे येत आहेत. अँड सो दे फेल. म्हणजे छोट्या छोट्या ह्या लाटा आहेत. दे डिड नॉट मूव्ह द इंचकेप बेल. ते इंचकेप बेल जे बसवलेलं आहे ना इंचकेप रॉकवरती, एक बेल म्हणजेच आपण म्हणतो घंटा एक बसवलेला आहे. तो घंटा ह्या छोट्याशा लाटेमुळं हलत नाही, कारण तिथपर्यंत जाऊन ह्या लाटा पोचत नाही आहेत, म्हणून ते बेल पण वाजत नाही आहे. सगळं शांत वातावरण आहे. आता पुढच्या 2 स्टँजामध्ये कडव्यामध्ये हे बेल कुणी बसवलं आणि त्याचं काय काम आहे हे दिलेलं आहे बघा. आता हे आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या. ह्यामध्ये राईम स्कीम जी आहे सी बी मोशन ओशन शॉक रॉक म्हणजे ए बी बी हे राईम स्कीम वापरलेलं आहे बघा. पुढच्या 2 स्टँजामध्ये ह्या ठिकाणी हे बेल इंचकेप रॉकवरती कोणी बसवलं आणि त्याचं काम काय हे दिलेलं आहे बघा. द ॲबॉट ऑफ एम्बर ब्रॉथॉक हॅड प्लेस्ड दॅट बेल ऑन द इंचकेप रॉक. ह्या इंचकेप रॉक या चट्टानवरती बेल कोणी बसवली. द ॲबॉट ऑफ एम्बर ब्रॉथॉक. ॲबॉट म्हणजेच मठाधीश आणि एम्बर ब्रॉथॉक हे ॲबे म्हणजेच मठाचं नाव आहे. तिथले मठाधीश ॲबॉट त्यांनी काय बसवलं. इंचकेप रॉक बसवले. ऑन अ बॉय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग अँड ओव्हर द वेव्ज इट्स वॉर्निंग रंग. आणि ह्याचं काम काय बघा. ऑन अ बॉय याचा अर्थ काय.
त्याचा प्लॅटफॉर्म, एक लाकडी प्लॅटफॉर्मवरती, लाकडी तळावरती ते बेल बसवले. ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा, बेल आहे, त्याच्या खाली लाकडी प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरती बेल बसवलेली आहे. ऑन द बॉय, तर मराठी इंग्लिशमध्ये अर्थ पण दिलेला आहे साईडला. बॉय मीन्स फ्लोटिंग ऑब्जेक्ट अँकर्ड इन द सी टू मार्क द डेंजरस प्लेस. म्हणजे समुद्रामध्ये रोवून ठेवलेलं एक वस्तू, त्याला आपण म्हणतो बॉय. इथं हे जे बॉय म्हणजे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती हे बेल बसवलेलं आहे. आणि ते काय करायचं, ऑन अ बॉय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग. स्टॉर्म म्हणजे वादळ सुटला ना, त्यावेळी पाण्याची पातळी वाढायची. त्यानंतर हे बॉय म्हणजे जो हे प्लॅटफॉर्म आहे ना, तो हलल्यानंतर बेल पण वाजायची. अँड ओव्हर द वेव्ज इट्स वॉर्निंग रंग. आणि ह्या लाटेबरोबर ही बेल हल्ल्याबरोबर त्याचं वॉर्निंग बेल जी आहे ना ती वाजत असे आणि दुसऱ्यांना समजत आहे असे की ह्या ठिकाणी चट्टान आहे, पुढं आपण सावध राहिलं पाहिजे. पुढं काय व्हायचं बघा, वेन द रॉक वॉज हिट बाय द सर्ज स्वेल द मरीनर्स हर्ड द वॉर्निंग बेल अँड देन दे न्यू द पेरिलस रॉक अँड ब्लेस्ड द अबॉट ऑफ एम्बर ब्रॉथॉक. आणि काही वेळा काय व्हायचं, वेन द रॉक वॉज हिट मीन्स कन्सिल्ड मीन्स लपलं जायचं. वेन द रॉक हे इंचकेप रॉक जे आहे ना, ज्यावेळी ते लपलं जायचं म्हणजे झाकलं जायचं. कशामुळं, सर्ज स्वेल म्हणजे तार दिले बघा, सडन अँड ग्रेट राईज इन लेवल ऑफ द सी. म्हणजे समुद्राची पातळी ज्यावेळी वाढायची पाण्याची, त्यावेळी चट्टान म्हणजे इंचकेप रॉक हे पाण्याखाली झाकलं जायचं, त्यावेळी ते दिसायचं नाही. पण त्यावेळी काय व्हायचं, द मरीनर्स हर्ड द वॉर्निंग बेल. त्याचवेळी हे पाण्याची पातळी वाढल्यामुळं ते बॉय म्हणजे जे त्याचं प्लॅटफॉर्म आहे ना, तो पाण्यावरती तरंगायचा आणि वरती बेल हलायची, म्हणजेच ते वॉर्निंग बेल ऐकू यायचं. अँड देन दे न्यू द पेरिलस रॉक. आणि ज्यावेळी बेल ऐकू यायचं ना, त्यावेळी हे मरीनर्स म्हणजे खलाशांना त्यांना माहिती व्हायचं. काय माहिती व्हायचं, पेरिलस मीन्स डेंजरस रॉक, पुढं धोकादायक असं खडक आहे हे त्यांना माहीत व्हायचं. अँड ब्लेस्ड द अबॉट ऑफ एम्बर ब्रॉथॉक. आणि ब्लेस म्हणजेच काय, आशीर्वाद द्यायचं. ब्लेस्ड, तर ब्लेस्डचा अर्थ दिला बघा, BLEST. ब्लेस्ड म्हणजेच ब्लेस्ड, ओल्ड इंग्लिश फॉर्म ऑफ ब्लेस्ड. म्हणजे जुन्या काळातील ब्लेस्डला अगोदर ब्लेस्ड असं शब्द स्पेलिंग लिहायचे. म्हणजे याला आपण आर्केइक वर्ड्स म्हणतो. परीक्षेत तुम्हाला जर असे म्हटले की आर्केइक वर्ड्स, फाइंड आउट द आर्केइक वर्ड्स शोधून काढा, त्यावेळी तुम्हाला ब्लेस्ड, हॅथ असे जिथे शब्द आले ते शोधून लिहावं लागेल. वरती पण बघा, सर्ज स्वेल. म्हणजे मोठ्या प्रमाणात अचानक वाढवणे, स्वेल म्हणजे फुगवटा. इथं सर्ज म्हणजे पण यस आलेलं आहे, स्वेलमध्ये यस आलेलं आहे. इथं सुद्धा ॲलिट्रेशनचं उदाहरण आहे. ॲलिट्रेशनचं उदाहरण शोधून काढा म्हटलं तर तुम्हाला सर्ज स्वेल हे उदाहरण लिहावं लागेल. किंवा सर्ज स्वेल ही ओळ आली आणि अलंकार विचारलं तर तुम्हाला ॲलिट्रेशन म्हणून लिहिता आलं पाहिजे. म्हणजे एकंदरीत काय, या ठिकाणी पाण्याची पातळी वाढली ना, ॲटोमॅटिक हे बॉय म्हणजे तो प्लॅटफॉर्म तरंगायचा, बेल वाजायची, त्या खलाशांना माहीत व्हायचं आणि ते कुणाला आशीर्वाद द्यायचे, ह्या ॲबॉटला आशीर्वाद द्यायचं त्यांनी ते बेल बसवल्यामुळं. पुढचं जे वर्णन आहे 3, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 ह्यानंतर स्टँजामध्ये हे सर राल्फ द रोअर हे तर बेल कशी काढतात, तिथलं बेल काढून टाकतात, त्याचं वर्णन इथं पुढं आलेलं आहे. द सन इन हेवन वॉज शायनिंग गे. आता वातावरण कसं आहे बघा त्या दिवशीचा, द सन इन हेवन वॉज शायनिंग गे म्हणजेच द सन इन हेवन म्हणजे आता आपण हेवनचा अर्थ घ्यायचा आहे आकाश. आणि काय म्हटलेलं आहे, द सन इन हेवन वॉज शायनिंग, आकाशामध्ये सूर्य तळपत आहे. आणि कसा आहे सूर्य, गेचा अर्थ आपण 2 अर्थ घेऊ शकतो. गे म्हणजे प्रसन्न आणि दुसरा तेजस्वी सूर्य चमकत आहे. ऑल थिंग्स वेअर जॉयफुल ऑन दॅट डे. आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांना जॉयफुल मीन्स फुल ऑफ मर्थ मीन्स हॅपी मीन्स ग्लॅड मीन्स जॉयस मीन्स डिलाईटफुल, आनंदी असं वातावरण सगळीकडे पसरलेलं आहे. आणि पुढं काय म्हणतात बघा, द सी बर्ड्स स्क्रीम्ड ॲज दे फील्ड राऊंड. आणि तिथं सी बर्ड्स पण आहेत, समुद्रावरचे जे पक्षी आहेत ना ते काय करत आहेत, स्क्रीमचा ॲक्च्युली अर्थ एलिंग असा होतो, किंचाळणे, पण इथं अर्थ घ्यायचा आहे मी ट्विटरिंग किंवा चर्पिंग. पक्षीसुद्धा किलबिलाट करत आहेत. दे फील्ड अराउंड. तर फील अराउंड म्हणजे काय, फील अराउंडचा अर्थ तुम्हाला गेस करायला सांगितलं आहे त्यांनी. गेस आम्ही फील म्हणजे चक्र, व्हील अराउंडचा अर्थ घ्यायचा आहे गिरट्या मारत होते पक्षी. अँड देर वॉज जॉयस इन
अँड देअर वॉज जॉयन्स इन देअर साऊंड. जॉयन्सचा अर्थ घ्यायचा आहे, हे जॉयन्स हा सुद्धा ओल्ड वर्ड आहे, ह्याचा अर्थ मी घ्यायचा आहे जॉय, आनंद. त्यांच्या आवाजामध्ये एक आनंद दिसून येत होता. दे वेअर ऑल्सो इन हॅपी मूड. पुढं काय झालं बघा, द बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन. तेवढ्यात ह्या जहाजावरून काय दिसू लागला, द बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन. त्या इंचकेप बेलवरील तो बॉय म्हणजेच काय, तो प्लॅटफॉर्म दिसू लागला. अ डार्क स्पेक ऑन द ओशन ग्रीन. कसं दिसत होता तो इंचकेप बेल किंवा त्याचा बॉय, द डार्क स्पेकचा अर्थ दिला बघा टायनी डॉट म्हणजे स्पॉट, छोटासा टिपका दिसत होता त्या इंचकेप बेलचा. सर राल्फ द रोवर वॉक्ड हिज डेक. आणि हे सर राल्फ द रोवर हे कोण आहेत आता, हे पायरट म्हणजे समुद्र लुटारा आहे हा सर राल्फ द रोवर. आणि ह्यानं काय बघितलं, तो ज्यावेळी ते इंचकेप बेलचा जो स्पॉट दिसलायला ते आपल्या डेकवरती, डेक म्हणजेच जहाजाचा जो मजला असतोय किंवा जहाजाचा जो प्लॅटफॉर्म असतो त्याला म्हणतात डेक, त्या डेकवरती आलेले आहेत. अँड ही फिक्स्ड हिज आय ऑन द डार्केस्ट स्पेक. आणि तो आपली नजर ही फिक्स्ड हिज स्टेअर त्याची नजर त्या स्पेकवरती त्यांनी स्थिर केलेली आहे. ही फेल्ट द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. आणि कसं वाटलं त्याला, ही फेल्ट, फीलचा भूतकाळ फेल्ट, त्याला वाटलं, कसं वाटलं त्यावेळी, चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. चिअरिंग म्हणजेच आनंद. कसला आनंद झाला, पॉवर ऑफ स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतूसारखा आनंद त्याला झालेला आहे. इट मेड हिम व्हिसल, इट मेड हिम सिंग, अँड ही स्टार्टेड टू व्हिसल, ही स्टार्टेड टू सिंग. आनंदाने तो सिट्टी गाळू लागला, आनंदाने तो गाऊ लागला. का आनंद झालेला आहे, बिकॉज ही सॉ दॅट इंचकेप बेल. हिज हार्ट वॉज mirthful टू एक्सेस. mirthful मीन्स ग्लॅड, हॅपी. mirthful, हिज हार्ट वॉज mirthful टू एक्सेस मीन्स टू मच, प्रमाणापेक्षा जास्त आनंद त्याला झालेला आहे. बट द रोवर्स mirth वॉज विकडनेस. आता पण तो आनंद जो झालेला आहे याला, कुणाला, सर राल्फ द रोवरला, हा आनंद विकडनेस म्हणजेच दुष्ट असा आनंद आहे. त्यात आनंदामध्ये एक काहीतरी त्याचं कपट आहे. त्यामध्ये काय आहे बघूया आपण पुढं. हिज आय वॉज ऑन द इंचकेप फ्लोट. त्याचं नजर जे आहे, इंचकेपचं जे बॉय आहे किंवा ते बेल जे तरंगते आहे त्या इंचकेपवरती त्याचं नजर आहे. कोथ म्हणजेच जुना शब्द आहे, कोथ म्हणजे सेट इथं दिला बघा. कोथ ही, तो म्हणाला, सर राल्फ द रोवर, माय मेन पुट आउट द बोट काढा. बोट म्हणजेच मोठ्या जहाजामध्ये जे छोट्या छोट्या होड्या असतात ना, ते म्हणाला त्यातली एक होडी काढा. अँड रो मी टू द इंचकेप रॉक. रो म्हणजेच वलवणे, मला कुठे घेऊन चला, इंचकेप रॉककडे घेऊन चला. टेक मी देअर. व्हाय, अँड आय विल प्लेग द अबॉट ऑफ एम्बर ब्रॉथॉक. आणि काय करू शकतो मी, आय वॉन्ट टू प्लेगचा अर्थ दिलं बघा, कॉज पेन ऑर ट्रबल, बिकॉज आय वॉन्ट टू गिव्ह सम ट्रबल, सम हॅरॅसमेंट, सम टॉर्चर, सम पेन. मला त्रास द्यायचा आहे. कुणाला, अबॉट ऑफ एम्बर ब्रॉथॉकला. ॲक्च्युली अबॉट ऑफ एम्बर ब्रॉथॉक आता तिथं नाही आहे, पण कसा त्रास देणार आहे तो, की त्या ठिकाणी ते तिथं बेल जो आहे तो काढणार आहे. आपण पुढं बघूया तो ते काय करणार आहे. द बोट इज लोवर्ड, द बोटमेन रो. आता बोट काढण्यात आली जहाजावरून. बोटमेन रो म्हणजे बोटमेन, तिथं असलेले जे खलाशी होते त्यांनी वळवायला सुरुवात केलं ते बोट. अँड टू द इंचकेप रॉक दे गो. अँड वेअर डिड दे गो, दे गो टू इंचकेप रॉक. दे टूक दॅट राल्फ द रोवर टू इंचकेप रॉक. सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट. आणि ह्या सर राल्फनं काय केलं, ही बेंट ओव्हर, तिथूनच त्यांनी वाकून त्या बोटवरूनच काय केलं, अँड ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट. त्या इंचकेपवरून ती बेल जी होती ना ॲबॉटनं बसवलेली, ही कट इट, ते त्यांनी तोडून टाकला. कारण त्याच्या मनामध्ये जिलसी आहे. सगळेजण त्या ॲबॉटचं कौतुक करतात ना, ब्लेस करतात ना, आशीर्वाद देतात ना, त्याला बघवत नाही, जिलसी आहे, मत्सर आहे, म्हणून तो बेल काढून टाकतो. आणि पुढं काय म्हणतो बघा, पुढं कापल्यानंतर काय झालं, डाऊन संक द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड. अँड व्हेन ही कट दॅट बेल, दॅट टाईम दॅट बेल संक म्हणजे सिंकचा भूतकाळ, सिंक म्हणजे बुडणे, संक म्हणजे बुडाला, म्हणजे ड्राऊन म्हणजे सुद्धा बुडणे. गर्गलिंग कसं बुडाला, गर्गलिंग साऊंड, गर्गलिंग म्हणजेच खळखळत,
कळकळत आवाजात ते बुडाला. आणि पुढं काय म्हटलं आहे बघा, गर्गलिंग साऊंडमध्ये फाइंड आउट द फिगर ऑफ स्पीच म्हटलं आहे. ह्या गर्गलिंग साऊंडमध्ये कुठला अलंकार आहे शोधून काढा म्हटलेत. आता ॲक्च्युली गर्गलमधून खळखळणे ह्यातून आवाजाची आपल्याला प्रचिती येते आणि शब्दातून ज्यावेळी आवाज दाखवला जातो त्यावेळेला आपण त्याला ओनोमोटोपोइया अलंकार असं म्हणतोय. द बबल्स रोज अँड बस्ट अराउंड अँड व्हेन दॅट बेल went down when it sang that time bubbles म्हणजे बुडबुडे बाहेर आले आणि बुडबुडे फुटले सुद्धा आणि आवाज करत. कोथ सर राल्फ आणि पुढं सर राल्फ काय म्हणतो बघा, नेक्स्ट हू कम्स टू द रॉक वोंट प्लेस द अबाउट ऑफ एम्बर ब्रॉथअप. कसं विचार आहेत बघा त्याचे. तो म्हणतोय नेक्स्ट टाईम व्हेन एव्हर समवन विल कम हिअर, ज्यावेळी पुढच्या वेळी कोणीतरी इथं येईल ना, ही वोंट म्हणजेच विल नॉट. आम्ही आपल्या मागील व्हिडिओमध्ये क्वेश्चन टॅग जोडत असताना विल अधिक नॉट बरोबर वोंट ते बघितलं होतं बघा. वोंट म्हणजेच विल नॉट ब्लेस द अबाउट ऑफ एम्बर ब्रॉथअप. पुढच्या वेळी जो कोणी येईल ते अबाउट ऑफ एम्बर ब्रॉथअपला काय करणार नाही, आशीर्वाद देणार नाही, असं त्याचा विचार आहे. हे झाल्यानंतर पुढं काय करते तो, सर राल्फ द रोवर सेल्ड अवे, ही स्कावर्ड द सीज फॉर मेनी अ डे अँड नाऊ ग्रोन विथ plundered store he stirs his course for स्कॉटलंड शोअर. पुढे ही 11 नंबरचा स्टँजा आहे ना, ह्याच्यामध्ये त्याची लुटून त्यांनी गोळा केलेली संपत्ती ह्याचं वर्णन दिलेलं आहे. काय म्हणतो बघा, काय म्हटलं आहे, सर राल्फ द रोवर सेल्ड अवे, त्यांनी जलप्रवास चालू ठेवला. ही स्कावर्डचा अर्थ काय दिलं बघा, ट्रॅव्हल्ड फ्रीली एनर्जेटिकली फॉर शिप्स टू रॉब, म्हणजे उत्साहानं त्यांनी प्रवास पुढे चालू ठेवला. आणि पुढं काय झालं, मेनी अ डेज अँड नाऊ ग्रोन रिच विथ प्लंडर्ड स्टोअरचा अर्थ तिथं दिला आहे बघा. प्लंडर स्टोअर मीन्स बिग अमाऊंट ऑफ लुटेड वेल्थ, म्हणजेच लुटून गोळा केलेली मोठी संपत्ती त्यांनी गोळा केलं. आणि काय करतोय, ही स्टर्स हिज कोर्स फॉर स्कॉटलंड शोअर. स्टर्स म्हणजेच इथं अर्थ दिलं बघा, डिरेक्ट्स द कोर्स ऑफ हिज शिप, म्हणजे दिशा देणे. आपल्या जहाजाला दिशा दिली म्हणजे परतीचा प्रवास चालू केला. कुठं, स्कॉटलंडकडूनच त्यांनी प्रवास चालू केला होता. पुढे 18 किलोमीटरवरती स्कॉटलंडपासून स्कॉटलंडच्या सीशोअरपासून 18 किलोमीटरवरती त्याला इंचकेप बेल लागला. त्यांनी तिथं इंचकेप रॉक लागला, तिथं बेल त्यांनी तोडलं, पुढे गेला, संपत्ती गोळा केली. आता परत यायला लागला बघा आपला, म्हणजे परत त्याला इंचकेप रॉकवरूनच स्कॉटलंडला जावं लागणार आहे. परत काय होतं बघा, सो थिक हेज ओव्हर स्प्रेड्स द स्काय दे कॅनॉट सी द सन ऑन हाय, the wind hath blown a gale all day, at evening it hath died away. आणि परत येत असताना वातावरण कसं आहे बघा आता, सो थिक हेज म्हणजे तार दिलं आहे थिन मिस्ट म्हणजे काय, फॉग म्हणजे धुके. ओव्हर स्प्रेड्स द काय, आकाशामध्ये ओव्हर स्प्रेड म्हणजे पसरलेला आहे. हेज मीन्स मिस्ट म्हणजे फॉग आहे. आणि पुढं दे कॅनॉट सी द सन ऑन हाय, सी द सन यस रिपीट झाल्यावर तर परत अलिस्ट्रेशन अलंकार आहे. दे कॅनॉट सी द सन ऑन हाय, आकाशामध्ये त्यांना आता सूर्य दिसत नाही. म्हणजे वातावरण पण जाताना त्यांचा आनंदाचा प्रवास होता, प्रसन्न वातावरण होतं. पण इथं त्यांनी वातावरण कसं निर्माण केलं आहे का, जरासं सॅड ॲटमॉस्फिअर आहे. आकाशामध्ये धुक्याचं वातावरण आहे, सूर्य दिसत नाही, म्हणजे पुढं काहीतरी वाईट घडणार आहे याची सूचकता इथं दिलेलं आहे. द विंड हॅथ ब्लोन अ गेल ऑफ ऑल डे, विंड म्हणजे वारा, हॅथ म्हणजेच जुन्या काळातला हॅजसाठी हॅथ वापरायची आर्केक वर्ड आहे. ॲट ब्लोन गेल ऑल डे, गेल म्हणजेच विथ ग्रेट स्पीड, वेगाने वारा दिवसभर व्हायला होता. बट ॲट इव्हनिंग हिट हॅज डाईड अवे, पण आता वारा डाईड अवे याचा अर्थ घ्यायचा आहे, नाहीचा झाला, आता वेगाचा वारा तिथं नाही आहे. ऑन डेक द रोवर टेक हिज स्टँड, आणि काय केलं आहे आता रोवर, सर राल्फ द रोवर कुठे येऊन थांबतोय, ऑन द डेक, त्या डेकवरती येऊन थांबलेला आहे. सो डार्क इट इज दे सी नो लँड अँड नाऊ इट इज सो डार्क, एवढा अंधार होत आलेला ना, संध्याकाळची वेळ आहे. दे कॅनॉट सी द लँड, आता त्यांना कुठंच जमीन दिसत नाही आहे, एवढा अंधार आहे, धुका आहे. कोथ सर राल्फ, आता राल्फ काय म्हणतो बघा, हा पायरेट, इट विल बी लाईटर सून, लाईटर मीन्स देअर विल बी लाईट, आता प्रकाश दिसेल, आपल्याला प्रकाश पडेल. कशामुळं, फॉर देअर इज द डॉन ऑफ रायझिंग मून, डॉन म्हणजे पहाट. तो म्हणतोय कशाचं पहाट होईल,
कशाचा प्रकाश पडेल, रायझिंग मून. तो म्हणतो की आता चंद्र उगवेल, चंद्रप्रकाश आता आपल्याला मूनलाईट आता मिळेल, चंद्रप्रकाश आपल्याला मिळेल, त्यासाठी तो बाकीच्या खलाशांना धीर देतो आहे. पण पुढं काय म्हटलं बघा, कास्ट हिअर सेड वन द ब्रेकर्स रोवर फॉर मी थिंग्स वी शुड बी नियर द शोअर नाऊ व्हेअर वी आर आय कॅनॉट टेल बट आय विश आय कुड हिअर द इंचकेप बेल. पुढं म्हटलेलं आहे कास्ट हिअर, कास्टचा CANST कास्ट ह्याचा अर्थ काय घ्यायचा आहे, कॅन हिअर द ब्रेकर्स रोवर सेड वन. त्यातला एक जण खलाशी म्हणतोय तुम्हाला ब्रेकर्स म्हणजे मोठमोठे जे दगडावरती आदळणारे जे लाटा आहेत त्यांचा आवाज गर्जना, रोअर म्हणजे गर्जना ऐकू येत नाही का. फॉर म्हणजे ह्याचा अर्थ काय, कडेवरती शीशोरवरती मोठ्या लाटा आदळत आहेत, याचा अर्थ आम्ही काय कडेला येऊन पोचलेला आहे, शीशोरला येऊन पोचलेला आहे. फॉर मी थिंग्स वी शुड बी नियर द शोअर म्हणजेच आम्ही समुद्र किनाऱ्याला येऊन पोचलेलो आहोत, कारण लाटा आदळण्याचा आवाज येतो आहे. नाऊ व्हेअर वी आर आय कॅनॉट टेल. पण पुढं म्हणतोय नाऊ व्हेअर वी आर आय कॅनॉट टेल, पण आम्ही कुठं आहे मी सांगू शकत नाही. इथं ह्या ठिकाणी पण बघा व्हेअरमध्ये W आहे, वीमध्ये W आहे, व साऊंड रिपीट झालं आहे म्हणून अलिट्रेशन अलंकार आहे. पण तो म्हणतोय नाऊ व्हेअर वी आर आय कॅनॉट टेल, पण आम्ही कुठं आहे मी सांगू शकत नाही. बट आय विश आय कुड हिअर द इंचकेप बेल. पण तो म्हणतोय आय विश मला असं वाटतंय, आय कुड हिअर मी ऐकायला पाहिजे होतं काय, हिअर द इंचकेप बेल, मला इंचकेप बेलचा आवाज ऐकू आला असताना आय कुड हॅव फाइंड आउट द लोकेशन, आम्ही कुठं आहे आम्हाला समजलं असतं. पण त्यांना आता इंचकेप बेलचा आवाज ऐकू येणार नाही का, तर त्यांनी प्रवासाला म्हणजेच त्या लुटेसाठी समुद्र लूट करण्यासाठी जात असतानाच त्या रोवरनं सर राल्फ द रोवरनं ते बेल काढून टाकलेले आहे. आणि त्यांना परतीचा प्रवास करत असताना दिशा समजत नाही, ठिकाण समजत नाही का, त्यांच्या कर्मामुळंच. ते पुढं काय म्हटलं, दे हिअर नो साऊंड द स्वेल इज स्ट्रॉंग. त्यांना कुठलाही आवाज येत नाही. द स्वेल म्हणजे फुगवट, याचा अर्थ काय घ्यायचा आहे, मोठ्या प्रमाणात समुद्रातील पाण्याची पातळी वाढलेली आहे. दो द विंड हॅथ फॉलन बाय दे ड्रिफ्ट अलॉंग टिल द व्हेसल स्ट्राइक्स विथ द शिवरिंग शॉक. ओ क्रिस्त इट इज द इंचकेप रॉक. दे हिअर नो साऊंड, त्यांना कुठलाही आवाज ऐकू येत नाही. द स्वेल इज स्ट्रॉंग, स्वेल म्हणजेच पाण्याची पातळी वाढलेला आहे. दो द विंड हॅथ फॉलन दे ड्रिफ्ट अलॉंग. दो द विंड हॅथ फॉलन म्हणजे जरी वाऱ्याचा वेग कमी झाला असला, वारा जरी नसला, ते ड्रिफ्ट अलॉंग. ड्रिफ्टचा आम्ही अर्थ घ्यायचा आहे तर पलीकडे दिल्या बघा, ते ड्रिफ्ट मीन्स मूव स्लोली, सावकाश त्यांचा जहाजाचा प्रवास चालू आहे. केव्हापर्यंत चालू आहे, टिल मीन्स अंटिल द व्हेसल ट्रायक्स विथ द शिवरिंग शॉक. व्हेसलचा अर्थ काय आहे, व्हेसल म्हणजे जहाज किंवा बोट, देअर शिप देअर व्हेसल स्ट्राइक्स म्हणजे आघात होतोय, ते जहाज थडकतंय कशाला, विथ द शिवरिंग रॉक. शिवरिंग रॉक मीन्स शिवरचा अर्थ अर्थ घ्यायचा आहे, शिवर मीन्स कुडकुडणे, पण इथं अर्थ घ्यायचा शिवरिंग रॉक म्हणजेच शिवरिंग शॉक म्हणजेच धक्का. शिवरिंग शॉक याचा अर्थ काय, त्यांना असा धक्का बसतोय, ते शिवर म्हणजेच कुडकुडायला लागतात, पण ते घाबरलेले आहेत, त्याच्यासाठी परफेक्ट शब्द आपण म्हणू शकतो ट्रेम्बलिंग. ते भीतीनं घाबरतात, थरथरू लागतात आणि काय म्हणतात बघा, ओ क्रिस्त इट इज द इंचकेप रॉक. अरे देवा, हा तरी इंचकेप रॉक आहे. इंचकेप रॉकवरती आमचं जहाज आदळलेलं आहे. कशामुळे झालं, जाताना त्यांनी बेल काढून टाकलेला आहे. बेल काढला नसता, बेलचा आवाज ऐकवला असता, आपल्या जहाजाची त्यांनी दिशा बदलली असती. पण त्यांनीच केलेल्या वाईट कर्माचं हे फळ आहे. सर राल्फ द रोवर टोअर इज हेअर, ही कस्ट हिमसेल्फ इन इज डिस्पेअर, द वेव्ज रश इन एव्हरी साईड, द शिप इज सिंकिंग बिनिथ द टाईड. पुढे काय होते बघा, द रोवर म्हणजे हा पायरेट म्हणजे समुद्र लुटारू ज्यानं बेल तोडलेला आहे ना, टोअर इज हेअर म्हणजेच आपलं त्रास करून गेलेला आहे. टोअर इज हेअर म्हणजे त्याने आपले केस तोडले, याचा अर्थ काय घ्यायचा आहे, त्रास करून घेतोय, पश्चाताप करतोय. ही रिपेंट्स पश्चाताप करतोय. ही कस्ट हिमसेल्फ, कस्ट म्हणजेच शाप देणे, स्वतःलाच शाप देतोय. इन डिस्पेअर मीन्स खंत होऊन म्हणजे दुःखी होऊन. ही इज नाव सॅड, डिस्पेअर, डिप्रेस्ड, दुःखातनं तो स्वतःलाच शाप देतोय. ही कस्ट, ही ब्लेम्स हिमसेल्फ, स्वतःला दोष देतोय. द वेव्ज रश इन एव्हरी साईड,
रश इन म्हणजे आत प्रवेश करतात, वेव्ज म्हणजे लाटा, ह्याच्यात ते समुद्रात त्या इंच केप रॉकवरती जहाज आदळल्यामुळं काय होत आहे, पाणी जहाजात शिरू लागलेलं आहे. द शिप इज सिंकिंग बिनिथ द टाईड, नाऊ शिप स्टार्टेड टू सिंक बिनिथ द टाईड. त्या समुद्रामध्ये टाईड म्हणजे ते लाटेच्या खाली आता जहाज बुडू लागलेलं आहे. इथं पण बघा द शिप इज सिंकिंग, शिप आणि सिंकिंगमध्ये एस एस रिपीट झालेलं आहे. द शिप इज सिंकिंग ॲलिट्रेशन अलंकार आहे, जहाज बुडू लागलेला आहे. तर शेवटच्या स्टँजामध्ये त्याची मानसिक स्थिती दिलेली आहे सर राल्फ द रोवरचं. बट इवन इन हिज डाईंग फिअर नाऊ दे आर गोइंग टू डाय, आता मरणार आहेत. आणि तिथं एक त्यांच्या चेहऱ्यावरती त्यांच्या मनामध्ये एक भीती आहे त्या मृत्यूचं. त्यावेळीसुद्धा वन ड्रेडफुल साऊंड कुड द रोवर हिअर, त्या मरणाच्या वेळीसुद्धा ही हिअर्स रोवर हिअर्स व्हॉट, वन ड्रेडफुल, ड्रेडफुल मीन्स वन व्हॉट यू कॅन से टेरिबल हॉरिबल साऊंड, एक भयानक त्या ठिकाणी आवाज ऐकू येतो आहे. त्याला कसला येतो, अ साऊंड ॲज इफ विथ द इंच केप बेल, त्या जणू काही त्या इंच केप बेलचाच तो आवाज आहे, त्याला तो आवाज ऐकू येत आहे. पण तो आवाज नेमका कोणाचा आहे, द डेविल बिलो वॉज वॉर्निंग हिज नेल, तर तो आवाज इंच केप बेलचा नाही आहे, तर डेविल म्हणजे सैतान, बिलो वॉज रिंगिंग हिज नेल, त्या समुद्राच्या तळाशी असलेला सैतान तो काय करत आहे, रिंगिंग हिज नेल. नेल म्हणजेच आपण काय अर्थ घ्यायचा आहे की ख्रिश्चन धर्मामध्ये मृत्यूच्या वेळी किंवा अंत्यसंस्काराच्या वेळी जे घंटा वाजवतात त्याला मृत्यूसूचक घंटावाद म्हणतात. त्याचा अर्थ आहे नेल. हा सैतान समुद्राच्या तळातून काय वाजवत आहे, तो नेल वाजवत आहे आणि हे आवाज त्याला ऐकू येत आहे. म्हणजेच त्यांनी केलेल्या क्रूरकर्माचं, म्हणजेच त्यांनी जर हे इंचकेप बेल तोडलं नसतं तर त्यांचा हा शिपरेक म्हणजे जहाज बुडाला नसता. पण त्यांनी केलेल्या ह्या कुकर्माचं, जेलसी म्हणजे मत्सरामुळं त्यांनी जो वाईट काम केलं त्याचं फळ त्याला मिळालं. अशा प्रकारे हे बॅलड आहे. तसं बॅलड मोठं असल्यामुळं आपलं समजून घेण्यासाठी जरासं फास्ट अभ्यास करावा लागला. पण परत तुम्ही हे बॅलड वाचा, समजेल काही अडचण येणार नाही. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.